नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मूलभूत अधिकार म्हणजे फंडामेंटल राईट्सचं आर्टिकल 14 ते आर्टिकल 19 मागच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. आपलं आर्टिकल 20 पासून पुढचे आर्टिकल राहिलेले आहेत. आपण हे फंडामेंटल राईट्स किंवा मूलभूत अधिकारांची जी पूर्ण सिरीज आहे ही 3 टप्प्यांमध्ये घेणार आहे. पहिला टप्पा जे आर्टिकल्स आहेत ते, दुसरा टप्पा आर्टिकल झाल्यानंतर की ह्या सगळ्या आर्टिकल्सचे फीचर्स काय आहेत, आणि तिसरा टप्पा असेल की ह्या सगळ्या मूलभूत अधिकारांना काही अपवाद सुद्धा असतात, एक्सेप्शन सुद्धा असतात ते. सो हे सगळं आपण बघणार आहोत. आधीच सांगतोय, हे सगळे जे टॉपिक्स आहेत हे मोस्टली आपण म्हणजे बाहेरूनही डेटा घेणार आहोत, पण एम लक्ष्मीकांतच्या बेसिसवरती मोस्टली हे कन्क्लुजन्स असतील. सो एम लक्ष्मीकांत हा पॉलिटीसाठी धर्मग्रंथ मानला जातो, सो त्याच्यात काही डाऊट नाही पाहिजे. पण मोस्टली जे शिकवलं जाईल ते लक्ष्मीकांत आणि मग इतर सोर्सेस असं एकत्रित करून शिकवण्यात येईल. आता आपला आर्टिकल 19 पर्यंतचं लेक्चर ऑलरेडी कव्हर झालेलं आहे. आर्टिकल 19 पासून पुढचे आर्टिकल्स आपले शिल्लक राहिलेले आहेत. सो आजचे जे आर्टिकल आहे ते आहे आर्टिकल 20. आता आर्टिकल 20 जे आहे हे तुम्हाला संरक्षण देतं. कोणापासून? खास करून शासनापासून किंवा पोलिसांपासून. कसं संरक्षण? की शासनाने विनाकारण कोणाला अटक करू नये, विनाकारण कोणाला शिक्षा देऊ नये, कायदा मोडून किंवा कायद्याचं संरक्षण असताना कायदा मोडून कोणाला शिक्षा होऊ नये याच्यासाठी आर्टिकल 20 आहे. सो हे जे आर्टिकल 20 आहे हे तुम्हाला कुठल्याही गुन्ह्यामध्ये तुम्हाला शिक्षा कशी होईल, ती शिक्षा द्यायची काय नियम असतील, कुठली पद्धत असेल, कुठले नियम पाळावे लागतील, हे सगळं आर्टिकल 20 मध्ये दिलेलं आहे. मग आर्टिकल 20 हा 3 भाग कव्हर करतो. पहिला जो भाग आहे तो आहे नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ. ह्या नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ मध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे की कुठलाही कायदा, असा कायदा जो आज नव्हता आणि तुम्ही असं काही गोष्ट केली जी नंतर त्या कायद्यात गुन्हा म्हणून दाखल करण्यात आली, पण ज्या वेळेस तो गुन्हा झाला किंवा नंतर ज्या वेळेस तुम्ही ती गोष्ट करत होते तेव्हा तो गुन्हा नव्हता, तेव्हा जर पहिला आहे नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ. म्हणजे काय? आज जो कायदा आहे त्याच कायद्याने शिक्षा होईल. भविष्यात तुम्ही कायदा करून आजच्या गुन्ह्यासाठी शिक्षा देऊ शकत नाही. एक सिंपल एक्झाम्पल सांगतो. फॉर एक्झाम्पल, आज तुम्ही चोरी केली आणि आज चोरी करा असं सांगत नाहीये, पण तरी आज समजा चोरी केली आणि आज चोरीची शिक्षा फक्त 5 वर्ष होती. पण नंतर शासनाला असं वाटलं, इथून पुढे 2 महिन्यानंतर शासनाला असं वाटलं चोऱ्यांचं प्रमाण वाढत चाललंय, सो चोऱ्यांचं प्रमाण मापात आणण्यासाठी किंवा थेफ्ट वगैरे थांबवण्यासाठी शिक्षा थोडी वाढवू. मग त्यांनी चोरीची शिक्षा 10 वर्ष केली. मग तुम्हाला शिक्षा किती होईल? तर तुम्ही ज्या दिवशी चोरी केली होती त्या दिवशी कायद्यामध्ये जी शिक्षा असेल ती शिक्षा होईल. किंवा दुसरं एक हायपोथेटिकल एक्झाम्पल, की आज मर्डर करण्यावर कुठलंही बंधन नाही, म्हणजे आज मर्डरच्या विरोधात कुठलीही शिक्षा नाही, कुठलंही बंधन नाही, कुठलाही कायदा नाही. आज तुम्ही मर्डर केलं, पण मग आता मर्डर झालाय, मग सरकारला लक्षात आलं की असं काहीतरी क्राईम झाल्यावर शिक्षा पाहिजे. मग सरकारने कायदा बनवला की मर्डरसाठी जन्मठेपेची शिक्षा असेल. मग तुम्हाला शिक्षा होईल का? नाही. आज तुम्ही जेव्हा ती गोष्ट करताय तेव्हा तसा कायदा होता का? नाही. म्हणजे बेसिकली कुठल्याही व्यक्तीला गुन्हा झाल्यानंतर कायदा बनवून शिक्षा देता येत नाही. तुम्हाला जर शिक्षा भेटणार असेल तर आज जी तारीख आहे ह्या तारखेला तुम्ही जेव्हा तो कायदा बनलाय त्या तुमच्या गुन्हा करायच्या आज जो कायदा बनलाय त्याच्यानुसार शिक्षा होईल. मागच्या गुन्ह्यांना आजच्या कायद्याप्रमाणे शिक्षा देता येत नाही. गुन्हा झाला तेव्हा जो कायदा होता त्याप्रमाणे शिक्षा दिली जाईल. यालाच म्हणतात नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ. म्हणजे बॅकवर्ड डेटेड कायदा नाही बनवू शकत, याला रेट्रोस्पेक्टिव्ह लॉ असं म्हणतात. सो ह्या गोष्टींमध्ये रेट्रोस्पेक्टिव्ह लॉ चालत नाही. इथे अजून एक गोष्ट ध्यानात घेण्यासारखी अशी आहे, रेट्रोस्पेक्टिव्ह लॉ फक्त क्रिमिनल केसेसमध्ये चालत नाही. ठीक आहे, क्रिमिनल केसेसमध्ये रेट्रोस्पेक्टिव्ह लॉ चालणार नाही, पण सिव्हिल केसेसमध्ये रेट्रोस्पेक्टिव्ह लॉ चालतो. म्हणजे आज तुम्ही समजा काहीतरी एखादा टॅक्स भरायचा राहिलाय, आज तुम्हाला काही टॅक्स नव्हता, पण सरकार उद्या असा कायदा करू शकते की मागच्या 10 वर्षात ज्या लोकांचं उत्पादन 10 लाखाच्या वरती होतं त्यांनी 30% टॅक्स रेट्रोस्पेक्टिव्हली भरायचा, तर त्यांना तो भरावा लागेल, कारण तो सिव्हिल साईडचा लॉ येतो. ठीक आहे, आणि असे सिव्हिल लॉ बरेच करता येतात. जसं की एक्झाम्पल देतो, पॉलिटिकल पार्टीजने फंडिंग घेतली, ती फंडिंग डिस्क्लोज नाही केली, तर त्याच्यासाठी मग नंतर कायदा बनवण्यात आला की तो डिस्क्लोज करावा लागेल. ठीक आहे, कायदा बनवण्यात आला म्हणजे सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की पॉलिटिकल पार्टीजला फंडिंग डिस्क्लोज करावे लागेल, दाखवावे लागेल. नंतर मग गव्हर्नमेंटने जर असा कायदा बनवला की पॉलिटिकल पार्टीजला
1970 पासून नंतर जेवढी फंडिंग आली तेवढी डिस्क्लोज करायची गरज नाही, तर ती 1970 पासून सुद्धा लागू होते. सो सिव्हिल केसेसमध्ये असा नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ किंवा मागच्या तारखेचा कायदा चालू शकतो. क्रिमिनल केसेसमध्ये असा कायदा चालत नाही. सिव्हिल म्हणजे नागरी गुन्ह्यांमध्ये किंवा नागरी गोष्टींमध्ये. क्रिमिनल म्हणजे काय, जे आपले गुन्हेगारी येतात किंवा फौजदारी गुन्हे जे येतात त्याच्यात, की चोऱ्या, माऱ्या, मर्डर्स, हाफ मर्डर, ठीक आहे, डोकं फोडलं, हात तोडले, हे सगळे क्रिमिनल गोष्टींमध्ये येतात. इव्हन फसवणूक सुद्धा, ठीक आहे. याच्यानंतर दुसरा जो पार्ट आहे तो आर्टिकल 20 मध्ये, तो आहे नो डबल जेओपार्डी. म्हणजे कुठल्याही व्यक्तीला, हा तर सगळ्यात सोपा आहे, कुठल्याही व्यक्तीला एकाच गुन्ह्यासाठी दुहेरी शिक्षा होऊ शकत नाही. म्हणजे जो गुन्हा त्याने केलाय त्याच्यासाठी एकदा शिक्षा होऊ शकते, परत परत त्याला शिक्षा होऊ शकत नाही. म्हणजे मर्डरसाठी समजा त्याला 14 वर्षाची शिक्षा झाली तर तो 14 वर्ष भोगेल. 14 वर्षात बाहेर आल्यानंतर नाही त्याच मर्डरसाठी परत 14 वर्ष आत जाऊ द्या असं होऊ शकत नाही. म्हणजे एक गुन्हा केला तर त्याच्यासाठी एकदा शिक्षा भेटेल, ती जेवढी असेल तेवढी भोगल्यानंतर त्याला कुठलीही शिक्षा भोगावी लागणार नाही. आणि तिसरा असतो नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. कुठल्याही व्यक्तीला स्वतःच्या विरुद्ध स्वतः पुरावे आणून द्यायला भाग पाडलं जाऊ शकत नाही. जे आपल्या बॉलिवूडमध्ये दाखवलं जातं, बता कहा रखा है चाकू, बता क्यों मारा उसे, हे चालत नाही. रिअलमध्ये ऍक्च्युली बॉलिवूडमध्ये जे दाखवतात ते खूप चुकीचं आहे. इव्हन पोलीस त्या आरोपीला हात सुद्धा लावू शकत नाही, त्यांना सिस्टमॅटिक इन्व्हेस्टिगेशन करायची परवानगी असते. पण आपल्याकडे सध्या काय आहे, बॉलिवूडमुळे वातावरण वेगळं आहे. आपले लोक पोलिसांना खूप जास्त घाबरतात. म्हणजे गल्लीत पोलीस आले तर हे याच्या बाल्कनीतून उठून घरात निघून जातं. ही परिस्थिती असल्यामुळे आपल्याला आणि कायद्याचं चांगलं नॉलेज नसल्यामुळे किंवा मूलभूत अधिकारांचं चांगलं नॉलेज नसल्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींची कल्पना नसते. जसं की जर समजा तुमच्यावरती एखाद्या खुनाचा आरोप लावला आणि तो खून झाला एखाद्या चाकूने, नाईफने, तर पोलीस तुम्हाला असं हाणमार करू शकत नाही की त्याला का मारलं. ते असं पण म्हणू शकत नाही की चाकू कुठं आहे. ठीक आहे. ह्याच कन्सेप्टसाठी फॉरेनमध्ये किंवा अमेरिका तिकडे मिरांडा राईट्स असतात. मिरांडा राईट्स म्हणजे त्या व्यक्तीला त्याचे अधिकार सांगितले जातात. आपल्या देशात तसं सांगायची गरज येत नाही, कारण आर्टिकल 20 आणि आर्टिकल 22 हे सगळे अधिकार आपल्याला मूलभूत अधिकारांमध्येच देऊन टाकतात. म्हणजे तुम्हाला स्वतःच्या विरुद्ध साक्ष द्यायची गरज नाही, तुम्हाला स्वतःच्या विरुद्ध काही पुरावे द्यायची गरज नाही. हां, पण तुम्हाला तुमची ओळख विचारली तर ती द्यावी लागेल, ओळखपत्र विचारलं ती द्यावी लागेल. म्हणजे तुमचं आधार कार्ड मागितलं तुम्हाला दाखवावं लागेल, किंवा जे आयडी प्रूफ मागितलं ते दाखवावं लागेल. तुम्हाला थंब प्रिंट द्यायला लावलं द्यावं लागेल. तुमचं ब्लड सॅम्पल सुद्धा ते घेऊ शकतात. डीएनए टेस्टिंगसाठी किंवा एव्हिडन्स व्हेरिफिकेशनसाठी तुमचे ब्लड सॅम्पल्स, डीएनए सॅम्पल्स, किंवा जसं की डोक्याचा केस वगैरे, किंवा तुमचं आयडी प्रूफ मागू शकतात, किंवा तुमचे व्हेअर अबाउट्स म्हणजे काल रात्री कुठं होते, अशा अशा वेळेला तुमच्यासोबत कोण होतं, कोणी साक्ष द्यायला येऊ शकतं का, अशा गोष्टी ते विचारू शकतात. पण उगाच बेल्टे मारून त्याला सांग चाकू कुठं ठेवलाय, सांग त्याला का मारलं, हा प्रकार चालत नाही. म्हणजे स्वतःच्या विरोधात स्वतः पुरावे द्यायला भाग पाडू शकत नाही, कारण आपल्याला राईट टू रिमेन सायलेंट सुद्धा भेटतो. आर्टिकल 19चा जो पार्ट 1 आहे, फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशन, त्याच्यात राईट टू रिमेन सायलेंट सुद्धा असतो आणि आर्टिकल 22 मध्ये सुद्धा तुम्हाला तो अधिकार भेटतो. सो तुम्हाला तुमच्या विरुद्ध साक्ष द्यायला किंवा पुरावे द्यायला भाग पाडू शकत नाही. जर समजा पोलिसांनी मारून झोडून तुम्हाला असे काही पुरावे विचारलेच आणि तुम्ही जी माहिती दिली आहे ती फक्त स्वतःचा बचाव करण्यासाठी खोटीनाटी माहिती दिली आहे, तर कोर्टात जाऊन तुम्ही त्या पोलिसांच्या विरोधात सुद्धा कारवाई करू शकतात आणि न्यायालयापुढे किंवा न्यायाधीशापुढे तुम्ही सांगू शकतात की माझ्यावर दबाव आणला गेला, मला मारहाण करण्यात आली, पोलिसांपुढे दिलेली साक्ष कायद्यात मान्य केली जात नाही. सो हे सगळं संरक्षण देण्यासाठीच हे आर्टिकल आहे, आर्टिकल 20. म्हणजे काय, प्रोटेक्शन इन केस ऑफ कन्व्हिक्शन, की तुम्हाला काही शिक्षा होत असेल तर तेव्हा तुम्हाला काय काय संरक्षण भेटतात ते तुम्हाला इथे पाहायला भेटतात. आपल्या कॉन्स्टिट्यूशन मधलं खूप महत्वाचं आर्टिकल आहे आर्टिकल 19, 20 आणि आर्टिकल 22. म्हणजे आर्टिकल 19, 20, 21 आणि 22 याच्यात 19, 20, 21 हे तुमच्या व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि तुमचा जो ह्या देशात सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे हे कव्हर करतात. आणि आर्टिकल 22 तुम्हाला अटक झाली तर तुम्हाला काय अधिकार असतात हे दाखवतात. ठीक आहे. सो पुढचं जे आर्टिकल आहे ते आर्टिकल आहे आर्टिकल प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. म्हणजे काय, तुमच्या जीविताची हमी, तुमच्या जीविताचं संरक्षण आणि तुमचं व्यक्तिगत स्वातंत्र्य, ह्या दोघं गोष्टी तुमच्या आर्टिकल 21 मध्ये येतात. आर्टिकल 21 बघायला गेलं तर तुम्ही 2 भागांमध्ये बघू शकता. पहिला आहे तुमच्या जीविताचा हक्क, म्हणजे तुमचा जीव कोणीही घेऊ शकत नाही, इव्हन सरकार सुद्धा घेऊ शकत नाही, एक्सेप्ट फक्त अपवाद केव्हा की कायद्याने ठरवलेल्या पद्धतीने घेतला तर. पण त्याच्यातही सुप्रीम कोर्टाने थोडे चेंजेस केलेले आहेत. जसं की पहिली जी केस होती गोपालन केसमध्ये सुप्रीम कोर्ट बोललं होतं की हो, कायद्याने सरकार एखाद्या व्यक्तीचा जीविताचा किंवा जगण्याचा अधिकार हिरावून घेऊ शकते. जसं की मर्डर केलाय, रेप केलाय, त्याला फाशी दिली तर ती कायद्याने झाली, तशा वेळेस त्याला मारण्याचा अधिकार आहे. पण
नंतर मनेका गांधी केसमध्ये 1978 मध्ये 1950 नंतर 78 मध्ये सुप्रीम कोर्ट थोडं चेंज केलं. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हो, तुम्ही एखाद्या व्यक्तीचा जीव हिरावून घेऊ शकतात कायद्याने, बरोबर आहे, पण तो कायदा कसा पाहिजे, योग्य पाहिजे, रास्त पाहिजे. म्हणजे एखाद्याला चोरीसाठी फाशीची शिक्षा कायद्यात नाही देऊ शकत तुम्ही. चाइल्ड रेप झाला किंवा चाइल्ड मर्डर झाला किंवा मल्टिपल मर्डर्स आहे, मल्टिपल होमिसाइड, अशा केसमध्ये तुम्ही त्याला फाशी देऊ शकता. बट फक्त चोरी केली म्हणून फाशी देणार का, नाही. सो कायदा सुद्धा कसा पाहिजे, जस्ट किंवा योग्य. सो 1950 पर्यंत आपल्याकडे काय चालू होती, कायद्याने जी पद्धत प्रस्थापित केली ती फॉलो करायची, म्हणजे प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. बट 1978 नंतर काय झालं, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. 1978 नंतर ड्यू प्रोसेस ऑफ लॉ जी आहे ही फॉलो करायला सांगितलं आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं कायदा सुद्धा कसा पाहिजे, योग्य पाहिजे, जस्ट पाहिजे. तुम्ही काही कायदे करून कोणालाही फाशी देऊ शकत नाही. याच्यात पहिला भाग तर हा झाला की तुमच्या जीविताचं संरक्षण. दुसरा भाग याच्यात काय सांगितलंय, व्यक्तिगत स्वातंत्र्य किंवा पर्सनल लिबर्टी. म्हणजे काय, व्यक्तिगत स्वातंत्र्यात तुम्ही स्वतंत्र आहात, स्वतंत्र नागरिक म्हणून तुम्हाला जगता यावं याच्यासाठी ह्या आर्टिकलमध्ये तरतूद केलेली आहे. आणि सुप्रीम कोर्टाने इथे गोपालन केसमध्ये तर आधी छोटं इंटरप्रिटेशन केलं होतं, पण 78 मध्ये मनेका गांधी केसमध्ये सुप्रीम कोर्ट बोललं की व्यक्तिगत स्वातंत्र्य हा फार मोठा कन्सेप्ट आहे. याच्यात असे बरेच अधिकार येतात जे तुम्ही पहिल्या दर्शी किंवा प्रथम दर्शी तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन मध्ये किंवा घटनेमध्ये दिसत नाही. जसं की फॉर एक्झाम्पल झोपण्याचा अधिकार. आर्टिकल 21 मध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितले हो, झोपण्याचा अधिकार. आता रिसेंट मध्ये राईट टू प्रायव्हसी 2014-15 मध्ये की तुम्हाला गोपनीयतेचा अधिकार आहे. तुमची पर्सनल लाईफ पर्सनल आहे, म्हणजे तुमचे व्हॉट्सअपचे मेसेज किंवा तुमचं पत्र कोणी वाचू शकत नाही, किंवा तुमच्या बाथरूम मध्ये काय चालू आहे उगाच कोणी कॅमेरा लावून डायरेक्ट कॅमेरा घेऊन आतमध्ये की आपकी टूथपेस्ट में नमक आहे, ऍक्च्युअली तसं अलाउड नसेल. तुम्हाला गोपनीयतेचा अधिकार आहे. याच्यात खूप अधिकार आहे, जसं की राईट म्हणजे वेळेवर तुम्हाला योग्य ती हॉस्पिटलची ट्रीटमेंट भेटणं हा सुद्धा अधिकार आहे. हातकड्या घालायच्या विरोधात सुद्धा तुमचा अधिकार आहे. तुम्ही जर पोलिसांना कोऑपरेट करत असाल, पोलिसांसोबत योग्य पद्धतीने वागत असाल तर तुम्हाला हातकड्या घालू नये असं आर्टिकल 21च्या पर्सनल लिबर्टी किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या भागात येतं. हातकड्या घालण्याच्या विरोधात अधिकार आहे. सॉलिटरी कन्फाइनमेंट किंवा एका जागेवर तुम्हाला डांबून ठेवलंय त्याच्या विरोधात सुद्धा इथे अधिकार येतो. तुम्हाला परदेशात फिरायला जाण्याचा सुद्धा अधिकार आहे, तुमच्या स्वखर्चाने, पण सरकारी खर्चाने नाही. स्वखर्चाने परदेशात फिरायला जायचा किंवा फॉरेन कंट्रीजमध्ये आउट ऑफ कंट्री जाण्याचा सुद्धा अधिकार ह्या तुमच्या आर्टिकल 21 मध्ये येऊन जातो. याच्यासोबतच क्लीन एन्व्हायरमेंट म्हणजे स्वच्छ वातावरणाचा सुद्धा अधिकार आहे, मूलभूत अधिकारांमध्ये आहे तो. अशा खूप साऱ्या गोष्टी याच्यात साधारणतः 38 ते 40 गोष्टी सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी सांगितल्या की आर्टिकल 21 मध्ये हे येतं. अजून पुढे भविष्यातही बरेचसे अधिकार येतील जे आर्टिकल 21 मध्ये तुम्हाला भेटतील. सो समजा जर तुम्हाला कधी अटक झाली, ठीक आहे, आणि तुम्हाला अटक झाली आणि त्याच्यानंतर समजा तुम्हाला कधी अटक झाली, पोलीस घरी आले, तर तुम्ही त्यांनी हातकड्या घालायच्या आधी तुम्ही त्यांना सांगू शकतात मी स्वतःहून सोबत येतोय, मला हातकड्या घालायच्या नाही. पोलिसांना हातकड्या घालायचा अधिकार नाही. तसंच समजा पोलिसांनी अटक करून पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि तिथे त्यांनी सांगितलं की सांग कुठे आहे काय, तेव्हा तुम्ही पूर्णपणे शांत बसू शकतात. सो आर्टिकल 20-21 तुमच्या ह्या गोष्टी कव्हर करतात. आणि आपल्याला एवढे सिंपल गोष्टी समजल्या पाहिजे, एवढे छोटे मुद्दे समजले पाहिजे. पुढचं जे आर्टिकल आहे ते आहे आर्टिकल 21A. आता ऍक्च्युली पुढचा आर्टिकल सिक्वेन्समध्ये 22 यायला पाहिजे होतं, पण आर्टिकल 21A सुद्धा खूप महत्वाचं आहे. कुठं टाकायचं मग 21A मध्ये टाकलं. हे ऍक्च्युली आपलं राईट टू एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचा जो अधिकार आहे तो इथून येतं. ठीक आहे. आर्टिकल 21A जे आहे हे 86वी घटनादुरुस्ती 86 अमेंडमेंट ऍक्ट 2002 मध्ये आणण्यात आली. 86वी घटनादुरुस्ती कशासाठी आणली होती, शिक्षणाचा अधिकार भारतातील सर्व नागरिकांना देण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, जे मुलं वय 6 ते 14 वयोगटाच्या मध्ये आहेत, ज्यांचं वय 6 ते 14च्या मध्ये आहे, त्यांना फ्री म्हणजे मोफत शिक्षण तर राहीलच, पण कंपल्सरी शिक्षण सुद्धा असेल. मग याचा अर्थ तुम्ही काही फी भरणाऱ्या शाळेमध्ये टाकू शकता, हो तुम्ही महागड्या शाळेत टाकू शकता, पण ज्या लोकांकडे पैसे नाही त्यांच्यासाठी मोफत शिक्षण उपलब्ध करून देणे सरकारची जबाबदारी असेल, शासनाची जबाबदारी असेल. म्हणून आपल्याकडे झेडपी आणि महानगरपालिकाच्या शाळा सुद्धा आहेत. झेडपीच्या शाळांमध्ये, महानगरपालिकाच्या शाळांमध्ये कुठलीही फी न भरता तुम्हाला शिक्षण घेता येतं. इव्हन 8वी पर्यंत सरकारी शाळांमध्ये पुस्तकं सुद्धा मोफत वाटले जातात. का? कारण हे आर्टिकल 21A मध्ये सांगितलं जातं. हा जो मुद्दा आहे शिक्षणाचा, हा कधी काळी तुमचे DPSP जे आहेत DPSP मध्ये होते. DPSP मध्ये तुमचं दिलेलं होतं की 0 ते 14 वयोगटापर्यंत सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची काळजी सरकारने घ्यावी.
पण ते कसं होतं की मार्गदर्शक तत्वांमध्ये असल्यामुळे कायद्यासमोर ते न्याय प्रविष्ट नव्हतं, म्हणजे तुम्ही कोर्टात नव्हते जाऊ शकत की आमच्यासाठी शाळा उघडून नाही दिली. मग यांनी काय केलं की आर्टिकल 86व्या घटना दुरुस्तीत 2 भाग केले. एक 0 ते 6 वयोगट, 0 ते 6 वयोगट आणि दुसरा 6 ते 14 वयोगट. 0 ते 6 म्हणजे हे झालं प्राथमिक जी काळजी घेतली जाते, जसं की बाळ जन्माला आलं त्याच्या पोषणाचा विचार करणे, अंगणवाडी वगैरे, ते टाकलं डीपीएसपी मध्ये, मार्गदर्शक तत्वांमध्ये. ठीक आहे, आर्टिकल 45. डीपीएसपी मध्ये तुम्हाला मार्गदर्शक तत्वांमध्ये 0 ते 6 म्हणजे अर्ली चाइल्डहुड केअर, बालपणी किंवा लहान बाळांची काळजी घेणे, हे तुमचं तिथे येऊन जातं. आणि 6 ते 14 फ्री आणि कंपल्सरी, फ्री आहेच पण कंपल्सरी सुद्धा आहे. फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन म्हणजे साधारणतः 8th स्टँडर्ड पर्यंत, 8वी पर्यंत. कंपल्सरी म्हणजे कसं, कुठलेही पेरेंट्स किंवा कुठलेही आईवडील नकार नाही देऊ शकत की माझ्या मुलाला मी शाळेत टाकणार नाही, टाकावंच लागेल. ऍटलीस्ट 8वी पूर्ण होईपर्यंत त्यांना शाळेत पाठवावंच लागेल. जर त्यांनी त्यांचा पाल्य शाळेत पाठवला नाही तर त्यांच्यावरती कारवाई सुद्धा होऊ शकते. त्याच कामासाठी आर्टिकल 51A 51A हे जे आहे, 51A मध्ये सर्व पॅरेंट्सची, मग ते आई वडील असतील किंवा एखादा वॉर्डन असेल ज्याच्या ताब्यात ते लहान मुलगा दिलेला आहे, किंवा जसं की आश्रमशाळा असतात अनाथ मुलांसाठी, मग तिथे एक त्यांचा वॉर्डन असतो किंवा रेक्टर असतो, ती पूर्ण शाळा बघणारा, त्याला सुद्धा ती जबाबदारी दिली जाते की तुझ्या हाताखाली किंवा तुझ्या जवळ जे मुलं सांभाळायला दिलेले आहेत त्यांना हे शिक्षण भेटतंय की नाही. जर ते तसं नाही सुविधा करून दिली तर त्यांच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते. सो 51A मध्ये सुद्धा एक हे मूलभूत कर्तव्य टाकलेलं आहे. 51A मूलभूत कर्तव्यांसाठी आहे. ते मूलभूत कर्तव्य काय आहे की सर्व मुलांना तुम्ही 6 ते 18 वयोगट, 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना शिक्षणासाठी संधी उपलब्ध करून देणे तुमची जबाबदारी असेल. सो हे तिथं सुद्धा सांगण्यात आलेलं. सो 86वी घटना दुरुस्ती बऱ्यापैकी मोठी आहे आणि वन ऑफ दी बेस्ट म्हणजे भारतात घडलेल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांच्यातली एक बेस्ट गोष्ट घडली म्हणजे ती होती आर्टिकल 21A, ज्याच्यात झाली घटना दुरुस्ती. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे आर्टिकल 22. आणि आजच्या दिवसासाठी आपण आर्टिकल 22 पर्यंतच घेणार आहोत. आर्टिकल 22 मध्ये प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट अँड डिटेन्शन, म्हणजे तुम्हाला अटक झाली किंवा तुम्हाला पोलिसांनी कोठडीत ठेवलं तर त्या बाबतीत तुम्हाला काय काय संरक्षण भेटतात ते दिलेलं आहे. पहिलं तर हे समजून की अटक 2 प्रकारची असते. पहिली जी अटक असते ती असते गुन्हा झाल्यानंतर तुम्हाला अटक होते, म्हणजे तुम्ही काहीतरी गुन्हा केलाय, पोलिसांना असं निदर्शनात येतंय की तुम्ही काहीतरी क्राईम केलेला आहे, त्या क्राईमसाठी तुम्हाला शिक्षा व्हावी म्हणून तुम्हाला अटक केली जाते. दुसरी जी गोष्ट असते ती असते प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन, की असं लक्षात आलं की तुम्ही काहीतरी गुन्हा करणार आहात, प्लॅन करत आहात आणि त्याच्यासाठी पोलीस तुम्हाला तो गुन्हा करायच्या आधीच अटक करून घेत आहे, म्हणजे एखाद्याचा मर्डर होण्याच्या आधीच तो मर्डरसाठी तुम्हाला अटक करून घेणे, म्हणजे एखाद्याचा मर्डर होण्याआधीच त्या मर्डरसाठी तुम्हाला अटक करून घेतली जाते जेणेकरून तो क्राईम वाचला पाहिजे. शेवटी जीव वाचवणं पण महत्त्वाचं आहे. पण त्याच्यात पण प्रॉब्लेम आहे, जगात कुठल्याही लोकशाही देशामध्ये प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन किंवा गुन्हेपूर्व अटक होत नाही. आपल्याच देशात हा प्रकार आहे. डिक्टेटरशिप किंवा हुकुमशाही देशांमध्ये असा प्रकार घडतो, पण 1950 पासून हे आहेच, तेही त्यातल्या त्यात मूलभूत अधिकारांमध्ये दिलेलं आहे. पण आपण सगळ्यात पहिले काय बघू की एखादा गुन्हा झाला तेव्हा तुम्हाला अटक होते म्हणजे नेमकं काय होतं. समजा पोलिसांना असं वाटतं की तुम्ही एखादा क्राईम केलाय आणि तुम्हाला अटक करण्यात आलेली आहे, तर तुम्हाला काय काय अधिकार भेटतात. सगळे मूलभूत अधिकार बेसिक, जसं की सगळ्यात पहिले तुम्हाला वकिलाचा अधिकार आहे. तुम्हाला एक इथं दिलेलं राईट टू कन्सल्ट लॉयर. सगळ्यात पहिले अधिकार तुमचा काय, तुम्हाला वकिलाचा अधिकार आहे. तुम्ही पाहिजे तो वकील मागू शकतात, पाहिजे तो म्हणजे तुमच्या बजेटनुसार, किंवा मग सरकारी वकील पाहिजे असेल तर सरकारी पैशातून सुद्धा तुम्हाला वकील भेटतो तुमच्या आर्थिक परिस्थिती नसेल तर. दुसरं, राईट टू बी इन्फॉर्म्ड ऑफ ग्राउंड्स, म्हणजे तुम्हाला कुठल्या कारणास्तव अटक केली जाते ते सुद्धा विचारायचा तुम्हाला अधिकार आहे. त्यातल्या त्यात तुम्ही अरेस्ट वॉरंट आहे का, अरेस्ट वॉरंट नसेल तर तुम्ही प्रायमा फेसी इन्व्हेस्टिगेशन काय केली हे सुद्धा विचारू शकतात. पण जनरली जर नॉर्मल क्राईम असेल तर अरेस्ट वॉरंट कंपल्सरी असतं. मर्डर वगैरेसाठी आरोपी पळून जाऊ नये म्हणून विदाऊट अरेस्ट वॉरंट सुद्धा अटक केली जाऊ शकते. पण विदाऊट अरेस्ट वॉरंट अटक करण्यासाठी प्रायमा फेसी इन्व्हेस्टिगेशन काय केले ते सांगावं लागतं. सो हे सुद्धा तुम्हाला तिथे कंपल्सरी आहे. त्याच्यातच एक अधिकार तुम्हाला इथं मेन्शन नाहीये, पण तो असा आहे, तुम्हाला शांत बसण्याचा अधिकार आहे. पोलिसांनी जरी अटक केली तरी तिथे तुम्ही कुठलाही जाब द्यायची जरुरी नाही, कारण आर्टिकल 20 सांगतं तुम्हाला स्वतःच्या विरुद्ध कुठलाही जबाब द्यायचा नाही किंवा साक्ष द्यायची नाही. सो तुमच्याकडे बेस्ट ऑप्शन काय राहतं अशा सिनारिओमध्ये, शांत बसून राहणे, एक शब्द सुद्धा बोलायचं नाही.
हाय हॅलो सुद्धा करायचं नाही, सर्व काही स्वतःच्या वकिलापुढे बोलायचं, कारण वकील आणि क्लायंट हे अटॉर्नी क्लायंट प्रिव्हिलेजमध्ये येतात. तुम्ही तुमच्या वकिलाला जेही सांगितलंय ते वकील कोर्टात सांगू शकत नाही. सो वकिलाला तुम्ही काहीही सांगू शकता, जे सत्य असेल तेही सांगू शकतात, पण पोलिसांपुढे ते सांगायची गरज तुम्हाला बिलकुल नाही. कायद्याने किंवा घटनेने तुम्हाला अधिकार दिलेला आहे की तुम्ही शांत बसू शकता. सो तुम्ही शांत बसल्याने आणि वकील आल्यानंतर पूर्ण केस व्यवस्थित मांडल्याने तुमच्यासोबत न्याय होऊ शकतो. नाहीतर मग कधी कधी चुकीच्या गुन्ह्यासाठी सुद्धा लोक आतमध्ये टाकले जातात. सो ह्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या. हां, तुम्ही स्वतःहून जर पोलिसांना काही माहिती दिली तर ती माहिती मात्र न्यायालयात काय असते रे, मान्य असते. की तुम्ही काहीतरी माहिती दिली आणि त्याच्यासाठी त्या माहितीच्या मदतीने पोलिसांना तुमच्या विरोधात काहीतरी मोठा पुरावा सापडला तर ती माहिती मात्र तुम्हाला न्यायालयात मान्य राहते, तुम्हालाच काय न्यायालयालाही मान्य राहते. त्याच्यासोबतच तुम्हाला जर अटक झाली तर 24 तासाच्या आत एक ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट समोर हजर करावं लागतं. म्हणजे बेसिकली अटक झाल्यानंतर न्यायाधीशाच्या समोर 24 तासाच्या आत हजर करावं लागतं. हां, ते कधी कधी नाही लागत. समजा तुमच्या विरुद्ध ऑलरेडी कोर्टाचं अरेस्ट वॉरंट होतं, सो अटक झाल्यावर पुढची जी तारीख असेल तेव्हा तुम्हाला हजर करावं लागेल. किंवा तुम्हाला एखाद्या ठराविक न्यायालयाच्या आदेशाने अटक झाली आहे तर तुम्हाला न्यायालयापुढे हजर करायची गरज नाही. बट न्यायालयाच्या आदेशाविना म्हणजे कुठल्याही कोर्टाच्या ऑर्डर शिवाय तुम्हाला जर अटक झाली तर तुम्हाला न्यायालयात हजर करावं लागतं 24 तासाच्या आत, किंवा मॅजिस्ट्रेट पुढे 24 तासाच्या आत हजर करावं लागतं. आणि जर तुमच्यावर पोलिसांनी अत्याचार केला असेल तर तेव्हा हजर केल्यावर तुम्हाला पोलिसांविरुद्ध तक्रार सुद्धा करता येते. याच्यासोबतच राहिला विषय की मॅजिस्ट्रेट समोर हजर झालं, सगळं झालं ते ठीक आहे. समजा 24 तासाच्या आत तुम्हाला जर मॅजिस्ट्रेट पुढे हजर नाही केलं तर पोलिसांना तुम्हाला विनाकारण ठेवता येत नाही, तुम्हाला सोडावंच लागतं. जर सोडलं नाही तर आर्टिकल 32 अंतर्गत तुम्ही हेबियस कॉर्पसची केस हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात घेऊन जाऊ शकतात. सुप्रीम कोर्ट तुमचे हेबियस कॉर्पसच्या केसला नकार देऊ शकत नाही. सो सुप्रीम कोर्टाला तुमची हेबियस कॉर्पसची केस स्वीकारावीच लागेल. भले तुमच्याकडे पैसे असो नसो, काही असो, तुम्हाला ती केस सुप्रीम कोर्टात मांडता येते. सो हेबियस कॉर्पसची केस सुद्धा इथे लागू होते जर 24 तासाच्या आत तुम्हाला पोलिसांपुढे हजर केलं नाही तर. सो हे झालं प्युनिटिव्ह डिटेन्शन, की तुम्हाला एखादा क्राईम झालाय त्याच्यानंतर तुम्हाला अटक झाली, सो तेव्हा काय होईल. दुसरा एक भाग आहे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन कशासाठी असतं की एखादा गुन्हा होणार आहे अशी माहिती मिळालेली आहे, मग तो गुन्हा रोखण्यासाठी पोलीस काही लोकांना अटक करतात, त्यालाच काय म्हणतात प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. म्हणजे एखादा व्यक्ती आपल्याला समजले की हा त्याचा मर्डर करणार आहे आज सायंकाळी, मर्डर व्हायची वाट पाहणार आहे का, नाही, मग दुपारीच अटक करून घेतली आणि 2 दिवस शांततेत राहू दिलं, नंतर सोडून दिलं तर कदाचित तो मर्डर टळू शकतो. पण हे जनरली आतंकवादी केसेस किंवा टेररिझम ह्या गोष्टींमध्ये वापरलं जातं. ठीक आहे, टेररिस्ट ऍक्टिव्हिटी वगैरे तिथे वापरलं जातं. आता हे डिटेन्शन जे असतं प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन, याच्यात कुठल्याही कोर्टात किंवा न्यायालयात घेऊन जायची गरज नाही. डिटेन्शन विदाऊट ट्रायल असतं. याच्यात मॅक्झिमम काळ 3 महिने आहे. तुम्हाला एक गोष्ट अजून सांगतो, 48व्या घटना दुरुस्तीत हा काळ 2 महिने केलाय, पण ती घटना दुरुस्ती 48वीचा ते तुझा भाग आहे 2 महिन्याचा, की 2च महिने जास्तीत जास्त तुम्ही हे काळ ठेवू शकता. ती प्रोव्हिजन आजपर्यंत लागू करण्यात आलेली नाही. सो आजही प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन मध्ये एखाद्या व्यक्तीला 3 महिन्यापर्यंत ठेवलं जाऊ शकतं. पण समजा गरज आहे 3 महिन्यापेक्षा जास्त ठेवायची, 3 महिन्यापेक्षा जास्त ठेवायची गरज आहे, अशा वेळेस एक पॅनल असतो. तो पॅनल हायकोर्टचे जे न्यायाधीश असतात त्यांचा एक पॅनल असतो. हायकोर्टाच्या पॅनल समोर पोलिसांना ती केस मांडावी लागेल आणि तिथे सिद्ध करावं लागेल की हो, या व्यक्तीला 3 महिन्यापेक्षा जास्त कस्टडीमध्ये ठेवायची गरज आहे. सोबतच तुम्हाला जेव्हा प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन मध्ये अटक होईल तेव्हा कुठल्या कारणास्तव अटक झाली, मग पोलीस तेव्हा सांगतील की तुम्ही अशा व्यक्तीचा मर्डर करण्यात अशी माहिती आम्हाला भेटली म्हणून तुम्हाला आम्ही अटक केलेली आहे. तेव्हा तुम्ही तुमची बाजू सुद्धा मांडू शकतात. याच्यासोबतच तुमची बाजू मांडायचा अधिकार तुम्हाला पूर्णपणे आहे. ठीक आहे, तुमची पूर्ण बाजू मांडायचा अधिकार तुम्हाला आहे. याच्यासोबतच ह्या प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन मध्ये कुठले कुठले कायदे काम करतात, बरेचसे कायदे आहेत, पण त्याच्यातले जसं की ड्रग्सचा कायदा आहे, नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट आहे, अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट आहे, म्हणजे आतंकवादी संघटना वगैरे यांच्या विरोधात हा कायदा वापरता येतो किंवा ही प्रोव्हिजन वापरता येते. म्हणून आर्टिकल 22 सुद्धा खूप महत्वाचा आहे. सो तुम्ही जर म्हणणार की पर्सनल लाईफ आणि पर्सनल लिबर्टी याचा जर ट्रायंगल, गोल्डन ट्रायंगल म्हणणार, स्वातंत्र्याचं ट्रायंगल बनतो 19, 20, 21 आणि आर्टिकल 22 तुमच्या विरुद्ध अटक झाली किंवा तुम्हाला अटक झाली तेव्हा तुम्हाला काय अधिकार भेटतात याच्यासाठी आर्टिकल 22 काम करत असतात. पुढचे जे आर्टिकल्स आहेत आर्टिकल 23 ते आर्टिकल 32 हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. आजचे जे आर्टिकल्स पाहिले आपण हे खूप महत्वाचे आहेत. 20, 21 आणि 22 हे आर्टिकल तुमच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यासाठी खूप महत्वाचे आहेत. ठीक आहे, सो कायम ध्यानात ठेवा 19, 20, 21 आणि 22
कुठलेही प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात आले, पोलिसांशी संबंधित आले किंवा कुठलेही आले, त्याचं सोल्युशन कुठे ना कुठे हे 4 आर्टिकल्समध्ये भेटतं म्हणजे भेटतं. सो हे आर्टिकल्स तुम्हाला कायम पाठ पाहिजे. इव्हन याच्यात काय काय तरतुदी आहेत ह्या सुद्धा तुम्हाला पाठ पाहिजे, तुम्हाला कंप्लीट 100% डोक्यातच पाहिजे. हे आर्टिकल्स फक्त परीक्षेसाठीच नाही तर माणूस म्हणून ह्या देशात जगण्यासाठी सुद्धा खूप आणि अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुम्ही इमॅजिन सुद्धा करू शकत नाही एवढे इम्पॉर्टंट आहेत. म्हणून या आर्टिकलचा अभ्यास चांगला करा. पुढच्या आर्टिकलसाठी आपल्या चॅनलसोबत जुळून राहा. लवकरच उद्याच ती व्हिडिओ सुद्धा तुम्हाला तुमच्या चॅनलवरती पाहायला भेटेल आणि तुम्हाला लेक्चर्समध्ये ती सुद्धा अपलोड केली जाईल. थँक्यू.